सो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस मशिनरी 50 years रायबोसोमल सब युनिट जिथे की प्रोटीन सिंथेसिस होत असतं आणि आपण तिथं मॅक्रोलाइड्स इरिथ्रोमायसिन अजिथ्रो क्लॅरिथ्रो बघायचं. ओके सो केटोलाइट्समध्ये टेरिथ्रोमायसिन येतं, लिम्फोसाइट्समध्ये क्लिंडामायसिन येतं, ऑक्सायझोलिडाइड नॉन्समध्ये लिनोझोलिड येतं. तर मॅक्रो म्हणजे मोठा, लाईट म्हणजे लॅक्टोन रिंग. तर अशा त्यांच्यामध्ये मोठी लॅक्टोन रिंग असते. म्हणजे प्रोटोटाईप इरिथ्रोमायसिन आहे, त्याचे कझिन फॉक्सिथ्रो, क्लॅरिथ्रो, ॲझिथ्रो, स्पायरामायसिन आहेत. स्पायरामायसिन लक्षात ठेवा. तर बॅक्टेरियामध्ये तिथे प्रोटीन बनवायचं आहे आणि ना mRNA रायबोसोम काय करतो, ह्या mRNAला वाचत असतो आणि तिथे 2 सीट असतात, ए फॉर अरायवल सीट आणि पी फॉर पेप्टाईड सीट. ए म्हणजे तिथे न्यू अमिनो ॲसिड तिथे बसत असतो आणि पी साईट म्हणजे पेप्टाईड जिथे की ग्रोईंग पेप्टाईड चेन बसत असते. नॉर्मली ए साईटमध्ये अमिनो ॲसिड येतो आणि मग रायबोसोम शिफ्ट होतो आणि चेन मूव्स टू पी साईट. म्हणजे इथं ए साईट इथं पी साईट इथं अमिनो ॲसिड आला, मग रायबोसोम असा पुढे ढकलतो आणि मग तो पी साईटला शिफ्ट होतो. ट्रान्सलोकेशन होतं. मग मॅक्रोलाइड्स काय करतात, ते ना 50 years रायबोसोमवरती बसतात ॲट द पी साईट आणि ट्रान्सलोकेशन ब्लॉक करतात. तर कन्वेअर बेल्ट म्हणून लक्षात कर, वर्कर्स मूविंग द प्रोटीन बॉक्सेस फॉरवर्ड. सडनली मॅक्रोलाइड येतो आणि पुढे त्याचं तो बेल्ट थांबवतो. नथिंग मूव्स. मग नेक्स्ट अमिनो ॲसिड कॅनॉट एंटर आणि प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. त्याच्यामुळे ना बॅक्टेरिया स्टॅटिक आहे आणि बॅक्टेरिया इथं ग्रो करत नाहीत आणि त्याला आहे ना किल करण्यासाठी इम्युन सिस्टम इंटॅक्ट लागत असतं. तर मग ट्रान्सलोकेशन हे इनहिबिटेड आहे मॅक्रोलाइड्समध्ये. ट्रान्सलोकेशन शब्द गरजेचं आहे. सिलेक्टिव्ह टॉक्सिसिटी का प्रोटीन सिंथेसिस ब्लॉक होते, तर मग आपल्या सेलमध्ये का नाही होत, कारण की आपल्या सेलमध्ये 70 years रायबोसोम बॅक्टेरियामध्ये असतात, ह्युमनमध्ये 80 years असतो. मॅक्रोलाइड्स 50 yearsला बाइंड करतात, ह्युमन रायबोसोमला नाही. नंतर मॅक्रोलाइड अल्कलाईन पीएचमध्ये का बरं चांगलं काम करतात, कारण की ते स्वतः वीक बेस असतात आणि त्यांना अल्कलाईन एन्व्हायरमेंट दिलं की मग ते अनआयनाइज्ड बनतात. मोर अनआयनाइज्ड ड्रग बेटर बॅक्टेरियल पेनिट्रेशन. रेसिस्टन्स मॅक्रोलाइडला कधी डेव्हलप होतो, जेव्हा जे रायबोसोम्स असतात तर ते जेव्हा त्याचं लॉक बदलतात ना, म्हणजे त्याचं 50 years बॅक्टेरिया 50 years रिसेप्टरला मिथायलेट करतो. ड्रग कॅन नो लॉंगर बाइंड, म्हणजे 50 years रिसेप्टरला चेंज केलं तर मग ते ड्रग नाही येणार, मग रायबोसोमल प्रोटेक्शन होणार. रिफ्लक्स आला मॅक्रोलाइड त्याला बाहेर फेकायचं. देन ड्रग डिस्ट्रक्शन. काही बॅक्टेरिया एन्झाईम एस्टरेस्पेडिस करतात, बॅक्टेरियाला मारतात. अँटीबॅक्टेरियल स्पेक्ट्रम मॅक्रोलाइड्स काय आहे, त्या मॅक्रोलाइड्सला रेस्पिरेटरी पॅथोजन स्ट्रेप्टोकोकस, मायकोप्लाझ्मा, लेजियोनेला, बॉर्डेटेला, पर्टुसिस, एच इन्फ्लुएन्झा आवडतं. एटिपिकल मायक्रोऑर्गॅनिझम्स मॅक्रोलाइड्स कवर एटिपिकल्स हे गरजेचं आहे एक्झामसाठी, जसं की मायकोप्लाझ्मा, क्लॅमिडिया, लेजियोनेला. आणि हे एक्झामसाठी गरजेचे आहेत, आयनेसाठी गरजेचे आहेत. काही ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, स्ट्रेप्टोकोकस, स्टॅफिलोकोकस, एसटीआय ऑर्गॅनिझम, क्लॅमिडिया, गोनोरिया. तर वेगवेगळ्या मॅक्रोलाइड्समध्ये फरक आहे. इरिथ्रोमायसिनच्या आहे ना ओरिजिनल जुना ड्रग आहे, जो की स्टमक ॲसिड त्याला डिस्ट्रॉय करतो आणि त्यामुळे त्याच्यावरती एंट्री कोटिंग गरजेचे असते. मग पुढे ना त्याचं ॲब्सॉर्प्शन कमी करत असतं त्या इरिथ्रोमायसिनचं. त्याचा हाफ लाईफ फक्त 1.5 घंटा आहे आणि एक्सप्रेशन बाईल नाही होतं. आणि चांगला पॉईंट काय आहे की रिनल फेलियरमध्ये पण ते आपण चांगलं काम करू शकतो. रॉक्सिथ्रोमायसिन आहे तर तो लॉंगर ॲक्टिंग ब्रदर आहे इरिथ्रोमायसिनचा. हे ॲसिड स्टेबल आहे, फूड काही त्याला दखल देत नाही, हाफ लाईफ 12 घंट्याचा, खूप लॉंगर ॲक्टिंग आहे. म्हणून होतं बीडी डोसिंग लागते. मोर ॲक्टिव्ह अगेन्स्ट मॉरेक्सेला आणि लेजियोनेला. क्लॅरिथ्रोमायसिन स्ट्रॉंगर रेस्पिरेटरी ड्रग आहे, बेटर अगेन्स्ट एच इन्फ्लुएन्झा, लेजियोनेला, देन क्लॅमिडिया, एच पायलोरी, मॅक इन्फेक्शन आणि लेप्रेसी. मॅक्स फुल फॉर्म काय, मायकोबॅक्टेरियम एवियस कॉम्प्लेक्स. हाफ लाईफ 6 to 7 hours. क्लॅरिथ्रोमायसिनबद्दल बघायचं कोणकोणतं ऑर्गॅनिझम आहे त्याचं बाईट बीडी डोसिंग त्याची आणि इम्पॉर्टंट बिकॉज इट हॅज अन ॲक्टिव्ह मेटाबोलाइट 14 हायड्रॉक्सी क्लॅरिथ्रोमायसिन. ॲझिथ्रोमायसिन हे किंग ऑफ मॅक्रोलाइड्स आहे. हे ना फेवरेट चाइल्ड आहे, दिस इज द फेवरेट चाइल्ड. सगळ्या मॅक्रोलाइड्समध्ये हा ॲझिथ्रोमायसिन फेवरेट आहे. का बरं सगळ्यांना का बरं ॲझिथ्रोमायसिन आवडतं, कारण की व्हेरी ॲसिड स्टेबल आहे, ह्यूज टिश्यू पेनिट्रेशन, लॉंग हाफ लाईफ, वन्स डेली डोस, शॉर्ट कोर्स आहे त्याचा, CYP इन्हिबिशन नाही आहे, रेस्पिरेटरी इन्फेक्शन, क्लॅमिडिया, कम्युनिटी निमोनियासाठी बेस्ट आहे. एरिथ्रो ॲसिड स्टेबल आहे, नंतर त्याचं टिश्यू पेनिट्रेशन चांगलं करतो, खूप लॉंग हाफ लाईफ आहे 68 hours आणि OD वन्स अ डे घ्यायचं, शॉर्ट कोर्स असतो 3 ते 5 दिवसाचा आणि CYP इन्हिबिशन नाही आहे. ठीक आहे. सिंगल 1 ग्राम डोस ट्रीट्स क्लॅमिडियल युरेथ्रायटिस और सर्विसायटिस. किती पॉवरफुल आहे. फूड इंटरफेअर्स ॲब्सॉर्प्शन, गिव्ह 1 hour or 2 hour आफ्टर मील्स. स्पायरामायसिनचा स्पेशल यूज आहे प्रेग्नन्सी टॉक्सोप्लाझ्मोसिसमध्ये, मदर टू फिटस हे प्रिव्हेंट करतो ट्रान्समिशन. देन इरिथ्रोमायसिनचा थेरप्युटिक यूज काय की फर्स्ट चॉईस यूजेस काय, एटिपिकल निमोनिया, स्पेशली मायकोप्लाझ्मा निमोनिया, यंग पर्सन विथ वॉकिंग निमोनिया, देन लेजियोनेयर डिसीज, लेजियोनेला निमोनिया, whooping cough caused due to Bordetella pertussis, diphtheria carrier eradication, kills bacteria in the throat, but antitoxin is still the main treatment. Second choice uses, first choice uses of इरिथ्रोमायसिन काय तर एटिपिकल निमोनिया, जो की मायकोप्लाझ्मा निमोनिया म्हणून होतो, यंग पर्सन विथ वॉकिंग निमोनिया. देन लेजियोनेयर डिसीज, whooping cough, diphtheria, जे सगळे ना हे निमोनिया, लेजियोनेला, बॉर्डेटेला, डिफ्थेरिया हे असे सगळे रेस्पिरेटरीमधले इन्फेक्शन आहेत. सेकंड चॉईस युजेस काय, कॅम्पायलोबॅक्टर गॅस्ट्रोएंटरायटिस, शँकरॉइड, क्लॅमिडियल इन्फेक्शन, देन डेंटल ओरोफेशियल इन्फेक्शन इन पेनिसिलिन ॲलर्जी. नॉन अँटीबायोटिक यूज ऑफ इरिथ्रोमायसिन काय, इरिथ्रोमायसिन मोटिलिन रिसेप्टरला स्टिम्युलेट करतो. मग काय होतं, मोटिलिन हॉर्मोन असतो जो की स्टमक मूवमेंट कॉज करतो. सो इरिथ्रोमायसिन कॅन बी यूज इन डायबेटिक गॅस्ट्रोपॅरेसिस. स्टमक एम्प्टिंग बिकम्स स्लो ड्यू टू डायबेटिक न्यूरोपॅथी. सो इरिथ्रोमायसिन ॲक्ट्स लाईक अ प्रोकायनेटिक ड्रग इन डायबेटिक गॅस्ट्रोपॅरेसिस, इन डायबेटिक न्यूरोपॅथी. क्लॅरिथ्रोमायसिनचे यूजेस काय, एच पायलोरी ट्रिपल थेरपीमध्ये देतो आपण, PCA जो होता ना, PPI, क्लॅरिथ्रो आणि अमॉक्सिसिलिन, यूज फॉर पेप्टिकल्सर ड्यू टू एच पायलोरी. मॅक इन्फेक्शन इन एड्स, मायकोबॅक्टेरियम एवियम कॉम्प्लेक्स इन एड्स. लेप्रेसीमध्ये पण देतो विथ मिनोसायक्लिन विच इज अ टेट्रासायक्लिन, लॉंग ॲक्टिंग. देन ॲझिथ्रोमायसिनचे यूजेस काय, ऑलमोस्ट सेम ॲज क्लॅरिथ्रो बट मोर ॲक्टिव्ह अगेन्स्ट एच इन्फ्लुएन्झा, मॉरेक्सेला, क्लॅमिडिया. ठीक आहे. ॲरिथ्रोचं बघ यूज कसं आहे, क्लॅरिथ्रोसारखंच आहे पण त्याचं ना जास्त ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह असते. ते सिंगल 1 ग्राम ओरल डोस आहे ॲझिथ्रोमायसिनचा, तो क्लॅमिडियल युरेथ्रायटिस आणि सर्विसायटिसला क्लीन करतो. तर आपण आता काय काय बघितलं, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, रेजिस्टन्स बाय मिथायलेशन अँड रिफ्लक्स, एटिपिकल्स कवर्ड, ड्रग ऑफ चॉईस इन पर्टुसिस, इन मॅक्रोलाइड इन
typical pneumonia in chlamydia is erythromycin. Okay, and the answers to these questions: erythromycin, it will do motilin agonist, and then it will be used in osteoporosis. Why macrolide selectivity toxic to bacteria but not humans? कारण की ह्युमन्समध्ये ना ते कुठलं 80S रायबोझोम असतं, 50S नसतं. एक्सप्लेन मॅक्रोलाइड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन युजिंग ए साईट आणि पी साईट. मॅक्रोलाइड काय करतं, पी साईटवरती जाते आणि तिथं मग न्यू जे अमिनो ॲसिडची सिक्वेन्स बनणारी असते ना त्याला बनूच देत नाही. ॲझिथ्रोमायसिन प्रेफर ओव्हर एरिथ्रो का बरं ते बघून घे. नेम 3 मोस्ट इम्पॉर्टंट एटिपिकल ऑर्गॅनिझम कवर्ड बाय मॅक्रोलाइड्स आर मायकोप्लाझ्मा, देन लेजिओनेला आणि क्लॅमिडिया. मायकोप्लाझ्मा, निमोनिया, क्लॅमिडिया आणि लेजिओनेला. देन ॲझिथ्रो प्रेफर्ड ओव्हर इरिथ्रो का, कारण की ॲझिथ्रो मोर ॲसिड स्टेबल आहे, बेटर टिश्यू पेनिट्रेशन, लॉंगर हाफ लाईफ आणि ओडी देतो आपण लॉंगर हाफ लाईफ असल्यामुळे बेटर टिश्यू पेनिट्रेशन. ॲसिड स्टेबल आहे, ते शॉर्ट कोर्स असतो 3 ते 5 दिवसाचा. जीआयचे साईड इफेक्ट्स कमी आहेत आणि लिव्हर एन्झाईमला इनहिबिट करत नाही, त्यामुळे काही थोडेच ड्रग इंट्रॅक्शन असतात. वेरॅज इरिथ्रोमायसिन आणि ॲसिड लेबाईल आहे आणि त्याचं शॉर्ट हाफ लाईफ आणि जीआयचे इफेक्ट्स आहेत. देन ट्रान्सलोकेशन हा शब्द गरजेचा आहे. नॉर्मली TRNA कॅरिंग अमिनो ॲसिड एंटर्स ए साईट, ग्रोइंग पेप्टाइड चेन शिफ्ट्स टू पी साईट, रायबोझोम मूव्स फॉरवर्ड ऑन mRNA. ओके, मॅक्रोलाइडचं हे बघितलं. देन वाय कॅन इरिथ्रोमायसिन बी यूज्ड इन डायबेटिक गॅस्ट्रोपॅरेसिस, कारण की ते मोटिलिन रिसेप्टर अगोनिस्ट आहे. देन मॅक्रोलाइड, लिंकोसामाइड, किटोलाइट आणि ऑक्सॅझोलिडोनोन्स बघायचे. ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ मॅक्रोलाइड्स काय? इमॅजिन इरिथ्रोमायसिन ॲज नॉट ए ड्रग, इट फाइट्स द बॅक्टेरिया. इरिथ्रोमायसिन बॅक्टेरियाला तर मारतं, बट ड्रामा पण कॉज करतो. ॲलर्जी, हायपर सेन्सिटिव्हिटी. इरिथ्रोमायसिन एस्टोलेटसोबत जास्त होते, कारण की हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन होते. कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस, लिव्हरमध्ये इमॅजिन बाईल फ्लोईंग थ्रू लिव्हर लाईक ट्रॅफिक. इरिथ्रोमायसिन एस्टोलेट कॉजेस ट्रॅफिक जाम, त्याच्यामुळे कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस, जॉन्डिस, फीवर, इओसिनोफिलिया, ल्युकोपेनिया. युजली रिव्हर्सिबल आफ्टर स्टॉपिंग द ड्रग. मोर कॉमन विथ इरिथ्रोमायसिन एस्टोलेट, लेस विथ क्लॅरिथ्रो आणि रेअर विथ ॲझिथ्रो. हे जे कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस आहे ना, ते इरिथ्रोसोबत खूप होते आणि ॲझिथ्रोसोबत कमी होतं, म्हणजे होतच नाही, रेअरली होतं. GI डिस्टर्बन्स बघ, GI डिस्टर्बन्स. रिमेंबर इरिथ्रो मोटिलिन अगोनिस्ट हे गॅस्ट्रोपॅरेसिसमध्ये मदत करतो. बॅड साईड काय की टू मच ब्लड मूवमेंट केल्याने एपिगॅस्ट्रिक पेन, अब्डॉमिनल डिस्कम्फर्ट, GI अपसेट होतो. सो ॲझिथ्रो, क्लॅरिथ्रो स्टिम्युलेट मोटिलिन लेस आणि इट हॅज फ्युअर GI इफेक्ट्स. ओटोटॉक्सिसिटी, एरिथ्रोमायसिन कॉज करतो मोर दॅन 4 ग्राम पर डे दिलं तर, आणि कॅन कॉज रिव्हर्सिबल हिअरिंग लॉस. आणि जे ॲझिथ्रो आहे ना ते मे कॉज टिनिटस इफ प्रोलॉंग यूज असते. अँड IV इरिथ्रोमायसिन दिलं तर थ्रोम्बोफ्लेबायटिस होत असतं. पेन इरिटेशन ड्यू टू IV इन्फ्युजन, प्रिव्हेंटेड बाय स्लो इन्फ्युजन. देन ड्रग इंट्रॅक्शन. तर अशा प्रकारे 5 आपण बघितले इरिथ्रोमायसिनचे ॲडवर्स इफेक्ट्स. पहिलं तर हायपर सेन्सिटिव्हिटी, दुसरं GI अपसेट, तिसरं ओटोटॉक्सिसिटी, देन ते कोलेस्टॅटिक हेपॅटायटिस, देन फिफ्थ आपण बघितलं इंट्राव्हिनस फ्लेबायटिस. GI डिस्टर्बन्स, ओटोटॉक्सिसिटी आणि थ्रोम्बोफ्लेबायटिस. इंट्राव्हिनस दिल्यावर थ्रोम्बोफ्लेबायटिस होते. ड्रग इंट्रॅक्शन ऑफ मॅक्रोलाइड्समध्ये इरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन आहेत ना, हे दोघं मिळून काय करणार, हे एका एन्झाईमला इनहिबिट करणार आणि त्याच्यामुळे काही ह्या सगळ्या ड्रगची ना मेटाबॉलिझम नाही होणार, हे सगळे ड्रग वाढतील, टॉक्सिसिटी होणार. कोणकोणते आहेत? थिओफायलिन, कार्बोनेझेपिन, स्टॅटिन, वॉरफॅरिन, सिसाप्राइड, टर्फेनाफिन. आणि डेंजर काइंड ऑफ टॉक्सिसिटीचं QT प्रोलॉंगेशन होत असतं. बट ॲझिथ्रो डज नॉट इनहिबिट द CYP450. दिस इज व्हेरी गुड, नाईस लाईन. देन डिगॉक्सिन इंट्रॅक्शन मॅक्रोलाइड इन्क्रीज डिगॉक्सिन बाय अवेलेबिलिटी. कसं तर नॉर्मली गट बॅक्टेरिया काही डिगॉक्सिनला डिस्ट्रॉय करतात, पण मॅक्रोलाइड दोस गट बॅक्टेरियाला किल करतात, जे डिगॉक्सिनला डिस्ट्रॉय करतात, त्यामुळे डिगॉक्सिन ॲब्झॉर्प्शन वाढतं, डिगॉक्सिन टॉक्सिसिटी होते. देन काय नेक्स्ट, फिडामॉक्सिसिन. हे काय? फिडाक्सोमिसिन. फिडाक्सोमिसिन इज डिफिसिल किलर आहे, यूज फॉर क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल डायरिया, ऑल्टरनेटिव्ह टू वॅन्कोमायसिन, ब्लॉक्स द RNA पॉलिमरेज, त्यामुळे प्रोटीन सिंथेसिस इज अफेक्टेड. 200 mg/d देतो आपण. फिडाक्सोमिसिन डिफिसिल किलर आहे. देन लिंकोसामाइड्स. आतापर्यंत आपण सगळे मॅक्रोलाइड्स क्लिअर केलेले आहेत. आता लिंकोसामाइड्समध्ये आले तिथे ना मेन तर ड्रग आहे क्लिंडामायसिन, जो की लिंकन फॅमिलीचा सन होता छोटासा, टॉपिकली आपण देत होतो. आणि लिंकोमायसिन हा ॲब्सोल्यूट आहे, आपण यूज करतो. थिंक ऑफ क्लिंडामायसिन एज ॲनारोबिक इन्फेक्शन स्पेशलिस्ट. ॲनारोबिक इन्फेक्शन स्पेशलिस्ट आहे तो काय करतो? सेम रिसेप्टर ॲज मॅक्रोलाइडचा आहे याचा, आणि तो 50S रायबोझोमल सबयुनिटला तो बाइंड करतो आणि प्रोटीन सिंथेसिस ब्लॉक करतो, त्यामुळे तो बॅक्टेरियास्टॅटिक आहे. क्लिंडा कझिन ऑफ मॅक्रोलाइड. ओके, देन स्पेक्ट्रम ऑफ क्लिंडामायसिन काय? ॲनारोब्स आवडतात त्याला, एस्पेशली बॅक्टेरॉइड्स फ्रॅजिलिस. हे एक दुसरीकडे पण आपण बघितलं होतं. क्लिंडामायसिनला बॅक्टेरॉइड्स फ्रॅजिलिस आवडतो. आपली स्किन कशी फ्रॅजाईल असेल, मी क्लिंडामायसिन चेहऱ्यावर लावलं होतं. दिस इज द हॉलमार्क गुड बग आणि ऑल्सो गुड अगेन्स्ट स्ट्रेप्टोकोकाय, निमोकोकाय, स्टेफेलोकोकाय एक्सेप्ट मर्सा. ठीक आहे, त्यांच्या अगेन्स्ट चांगलं काम करते आहे. आणि स्पेशली याला कोण आवडते? बॅक्टेरॉइड्स फ्रॅजिलिस, जे की ॲनारोब आहे, ऑक्सिजनमध्ये राहत नसते. ऑल्सो कॉरिन बॅक्टेरियम ॲक्नेमध्ये पण याला ॲक्ने ट्रीटमेंटमध्ये देत होतं. कॉरिनी बॅक्टेरियम हे ना एरोबाईक ॲनारोबाई बघून घेतलं, हे सगळे पण एरोबाईक ॲनारोबाई बघून घेतलं. देन फार्माकोकायनेटिक्स, त्याचं कसं ॲब्झॉर्प्शन ओरली चांगलं आहे, पण फूड नो इशू. फूड काही इशू नाही करत, ओरल चांगलं ॲब्झॉर्प्शन आहे. डिस्ट्रिब्युशन चांगलं, टिश्यू पेनिट्रेट करते, त्यामुळे स्किनमध्ये देतो, इव्हन बोनला पेनिट्रेट करते, ऑस्टिओमायलायटिसमध्ये पण देतो. आणि डज नॉट एंटर द CSF, हाफ लाईफ 2.5 तासाची आहे. रेजिस्टन्स कसं डेव्हलप करणार? सेम 50S ला रिसेप्टरला मिथायलेशन करणार मॅक्रोलाइडसारखं, मग तिथं तो येऊन बाइंड नाही होणार आणि रिसेप्टरचं म्युटेशन करणार, ड्रगचं इनॅक्टिवेशन करणार. देन क्लिंडामायसिनचे युजेस काय? सिरियस ॲनारोबिक इन्फेक्शन, स्पेशली बॅक्टेरॉइड्स फ्रॅजाइलिस, एक्झाम्पल लिव्हर ॲब्सेस, लंग ॲब्सेस, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजमध्ये, बोन जॉईंट इन्फेक्शन बिकॉज बोन पेनिट्रेशन, ॲक्ने ट्रीटमेंट टॉपिकल क्लिंडामायसिन देणार. एंडोकार्डायटिस प्रोफॅलेक्सिसमध्ये जेव्हा पेनिसिलिन ॲलर्जी असते तेव्हा आपण देणार. क्लिंडामायसिनचा ADR काय? सोडोमेम्ब्रेनस कोलायटिस, कारण की तो नॉर्मल गट फ्लोराला मारणार आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलला ओव्हरग्रो करणार, त्याच्यामुळे तिथं टॉक्सिन रिलीज करणारे डिफिसिल आणि कोलॉन डेव्हलप्स येलो सोडोमेम्ब्रेन, पेशंट गेट सिव्हिअर डायरिया आणि कॅन बी फेटल. ट्रीटमेंटमध्ये क्लिंडामायसिन थांबवायचं, मेट्रो वॅन्कोमायसिन द्यायचं. क्लिंडामायसिन C डिफिसिल कोलायटिस करवतो, ऑलवेज रिमेंबर. अदर एरिया रॅश, अर्टिकेरिया, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेड. नेक्स्ट आहे किटोलाइड्समध्ये टेलिथ्रोमायसिन, ॲडव्हान्स्ड मॅक्रोलाइड आहे, हा मेड स्पेशली फॉर रेजिस्टंट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. ॲडव्हान्स मॅक्रोलाइड हा किटोलाइड, टेलिथ्रोलाइड. का बरं बनवला? कारण की बॅक्टेरिया रेजिस्टंट झाले मॅक्रोलाइडला. ॲझिथ्रोमायसिन, इरिथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन याला रेजिस्टंट झाल्यावर सोल्युशन काय केलं की इरिथ्रोमायसिनच्या स्ट्रक्चरला बदललं, तिथं 3 कीटो ग्रुप टाकले, त्यामुळे नाव बॅक्टेरिया कॅनॉट रेजिस्ट इट इझिली. आणि स्ट्रॉंगर काय? कारण की तिथं टायटर रायबोझोमचं बाइंडिंग होतं.
देन रेजिस्टन्स कमी आहे आणि फ्लिक्स पंप पण रिमूव्हल कमी करतो ड्रगचं. यूज ऑफ टेरिथ्रोमायसिन फॉर द कम्युनिटी अक्वायर्ड रेस्पिरेटरी इन्फेक्शन निमोनिया सायन्सायटिस ब्रॉन्कायटिस स्ट्रेप्टोकोकल फ्रेंजायटिस स्पेशली मॅक्रोलायटिस रेजिस्टंट रेजिस्टंट असले की टेरिथ्रोमायसिन द्यायचं. आणि ऑक्साझोलिडिनॉन्समध्ये ना मेन ड्रग आहे लिनोझोलिड पण 50 yearsवरतीच काम करतो. आणि लास्ट वेपन अगेन्स्ट रेसिस्टंट ग्राम पॉझिटिव्ह, म्हणजे ग्राम पॉझिटिव्हला आपण आधी सगळ्या आधीपासून द्यायचे पेन्सिली वगैरे वगैरे, पण जर ते सगळे जेव्हा काम करणं बंद होते तेव्हा आपण हे लास्ट वेपन कोणता लिनोझोलिड द्यायचं. झोलिडिनॉन्स ऑक्साझोलिडिनॉन्स. परत प्रोटीन फॅक्टरमध्ये आले जातात आणि इथेनॉल लिनोझोलिड काही इनिशिएशन कॉम्प्लेक्सला ब्लॉक करतं, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस डझंट इव्हन स्टार्ट. त्यामुळे मॅक्रोलाइड स्टॉप असेंब्ली मिडवे. हे बघा मॅक्रोलाइड्सने ना अशी मध्येच त्याची असेंब्ली थांबवली होती, पण हे लिनोझोलिड इनिशिएशन कॉम्प्लेक्सला ब्लॉक करणार आणि प्रिव्हेंट द फॅक्टरी फ्रॉम ओपनिंग ॲट ऑल. बाइंड्स द ए साईड ऑफ 50 years रायबोसोम. मॅक्रोलाइड बी साईडला बाइंड करत होता, हा ए साईडला बाइंड करणार आणि फॉर्मेशन ऑफ इनिशिएशन कॉम्प्लेक्स प्रिव्हेंट होणार आहे. आणि युनिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे आणि लेस रेजिस्टन्स आहे याचा लिनोझोलिडचा. स्पेक्ट्रम काय ओनली रेजिस्टंट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, बाय नॉट ग्राम निगेटिव्ह, कारण की ग्राम निगेटिव्ह तर त्याला फेकून. इम्पॉर्टंट बग्स पण कोणते MRSA आणि BRE एंटरकोकस. यूजेस रेजिस्टंट निमोनिया, मर्सा इन्फेक्शन, रेजिस्टंट स्किन इन्फेक्शन, बेस पाचशे म्हणजे ADR काय बोलणारे सेपरेशन करणारे स्पेशली थ्रोम्बोसायटोपेनिया. का बरं करते कळलं का? कारण आपल्या सेलमधला जो मायटोकॉन्ड्रिया असतो ना, त्याच्या रायबोसोमला जाऊन तो तिथे बाइंड करणार. आपल्या सेलमधला मायटोकॉन्ड्रियल रायबोसोम पण तो 50 years असतो, 70 years असतो. आता रेडिओ न्यूरोपॅथी वीकली प्लेटलेट मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, जे लोक लिनोझोलिड घेतात त्यामध्ये. नंतर ड्रग इंट्रॅक्शन बघ काय, ड्रग इंट्रॅक्शनच्या आधी त्याचं स्पेक्ट्रम बघितलं ते कुठे कुठे यूज केलं आहे. रेजिस्टंट निमोनिया, MRSA इन्फेक्शन, रेजिस्टंट स्किन इन्फेक्शनमध्ये लिनोझोलिड वापरलं. मग त्याच्यानंतर हे थ्रोम्बोसायटोपेनिया प्लेटलेट कमी झाली, मग वीकली प्लेटलेट मॉनिटरिंग केलं. ड्रग इंट्रॅक्शन ऑफ लिनोझोलिडमध्ये काय होतं की ते ना माऊ इनहिबिटर म्हणून काम करतं. युजली माऊ जे आहे मोनोअमिनॉक्सिडेटचं काम काय असतं की ते ना सेरोटॉनिनला मारणं असतं, पण जर ते सेरोटॉनिन जास्त झालं तर सेरोटॉनिन सिंड्रोम होणार. तर ना लिनोझोलिड माऊ इनहिबिटरसारखं काम करतो. सेरोटॉनिनला जगवतं, हे टायरामिन फूडचीच रिॲक्शन होते आणि कॅन ऑल्सो कॉज सेरोटॉनिन सिंड्रोम विथ SSRIs लाईक फ्लॉक्सिटिन. सिम्टम्स आर कन्फ्युजन, हायपरटेन्शन, सीजर, टॅकिकार्डिया.